नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश विखे योनास अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, काल आयोगातर्फे एमपीएससी परीक्षा पद्धतीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. त्यापैकी एक महत्त्वाचा बदल म्हणजे की राज्यसेवा पूर्व परीक्षा, त्यानंतर गट ब पूर्व परीक्षा, त्यानंतर गट क पूर्व परीक्षा, या सर्व पूर्व परीक्षा आता सीबीटी म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे असं त्यांनी नोटिफिकेशन काढलेलं आहे. या बदलाला विचारात घेता विद्यार्थ्यांमध्ये एक रोष पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी तो आपला सोशल मीडियावर जाहीर केला. म्हणून आता आज नुकताच एक नोटिफिकेशन म्हणजेच प्रसिद्ध पत्रक जाहीर करण्यात आलं आयोगाकडनं. त्यांनी त्यामध्ये कारण सांगितलं आहे की आम्ही या सर्व पूर्व परीक्षा ऑनलाईन का घेतो आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया या प्रसिद्ध पत्रकात त्यांनी काय म्हटलं आहे, का त्यांना ऑनलाईन या परीक्षा घ्यायच्या आहेत. तर इथं जसं आपण बघू शकतोय या प्रसिद्ध पत्रकात त्यांचा जो विषय आहे तो म्हणजे काय की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 तसेच आगामी सर्व पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने आयोजित करण्याबाबत. आता त्यांनी काय म्हटलं आहे, का आम्ही ही परीक्षा ऑनलाईन घेतोय, त्यापैकी पहिलं कारण म्हणजे काय, त्यांचं असं म्हणणं आहे की यापूर्वी ज्या पोस्ट होत्या त्या कमी होत्या, म्हणजेच आता यानंतर जे सेवा आहे, संवर्ग आहे, पदसंख्या आहे, तसेच उमेदवारांची जी संख्या असणार आहे जे अप्लाय करतील यामध्ये वाढ होताना दिसेल. त्या कारणाने पुढील काळात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने ऑफलाईन परीक्षा पद्धतीद्वारे सर्व परीक्षा विहित कालमर्यादेत घेणे जिकरीचे होणार आहे. म्हणजे त्यांच्यासाठी कठीण होऊन जाणार, कारण विद्यार्थ्यांची अप्लिकेशन करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यानंतर ते काय म्हणतात की दरवर्षी सुमारे 6 ते 7 हजार पदासाठीच भरती केल्या जात होती, पण आता यापुढे 4 ते 5 पट वाढण्याची अपेक्षा आहे. म्हणजे जवळपास 30 ते 35 हजार जागा दरवर्षी निघतील. त्या कारणाने काय होईल की ऑफलाईन परीक्षेसाठी जिल्हास्तरीय ज्या शाळा युजली सेंटर असतात तसंच महाविद्यालयांवर अवलंबून राहावे लागते. आणि भरपूर वेळा काय होतं की परीक्षा केंद्राची मर्यादित उपलब्धता तसेच शैक्षणिक सत्रांमुळे केंद्र उपलब्ध न होणे, तसंच प्रश्नपत्रिका छपाई, वाहतूक, सुरक्षा व मनुष्यबळ यामुळे परीक्षा प्रक्रियेस भरपूर वेळा विलंब होतो आहे. आणि हा ताण कदाचित आणखी वाढणार, कारण संख्या वाढणार विद्यार्थ्यांची. त्यानंतर ते काय म्हणतात की बाबा आपल्याला जर सीबीटी बेस्ड टेस्ट जर आपण घेतली तर त्यामध्ये प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता, कार्यक्षमता आणि वेग वाढण्यास मदत होईल. आणि त्यामुळे मग पुढे जाऊन उत्तरपत्रिकांचे संगणकीय मूल्यमापन, जलद निकाल प्रक्रिया, प्रश्नपत्रिकेची गोपनीयता आणि डिजिटल सुरक्षा यामुळे भरती प्रक्रिया अधिक विश्वासार्ह आणि कालबद्ध होईल. करेक्ट, सीबीटी तो त्याचा एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे असं ते म्हणतायत. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जलद होतील, त्याला वेळ लागणार नाही. ठीक आहे. पुढे ते काय म्हणतात की प्रत्येक संवर्गाची भरती प्रक्रिया शक्यतो त्याच वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सीबीटी पद्धत अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ज्यामुळे आता आपण याच्या पूर्वी बघितलंय की भरपूर वेळा परीक्षा या कॅन्सल होत होत्या किंवा पुढे जात होत्या, आणि ऑफलाईन असल्या कारणाने भरपूर वेळा मग शाळांचे जे सेंटर असतात, महाविद्यालयाचे सेंटर असतात, ते पॉसिबल होत नव्हतं आणि ते अजून डिले होत होती. ऑनलाईन घेतल्या कारणाने कदाचित त्यांना या समस्यांना फेस करावं लागणार नाही आणि त्या कारणाने या सगळ्या प्रक्रिया जलद होतील असं आयोग म्हणता आहे. पुढे पुढे काय आहे, पुढलं जे कारण त्यांनी म्हटलेलं आहे ते एक्झॅक्टली काय ते समजून घ्या. तर आता पुढे ते काय म्हणताय की देशातील अनेक प्रमुख राष्ट्रीय परीक्षा संस्था जसे की कर्मचारी निवड आयोग, स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्याला एसएससी म्हणतो, तसेच रेल्वे भरती मंडळ, आरआरबी, आयबीपीएस, कॅट, जेई, युजीसी नेट, एमएसटीसीटी या सर्व संस्था अनेक वर्षापासून यशस्वीपणे सीबीटी पद्धतीने परीक्षा राबवत आहे. तसंच आपलं जे आयोग आहे त्यांचं एक जे मंडळ बनतो ते केरळ झालं किंवा काही असे दुसऱ्या राज्यांचे जे काही पब्लिक सर्व्हिस कमिशन झाले तिथे जाऊन त्याचा एक आढावा त्यांनी घेतला. त्या अंतर्गत मग केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, हिमाचल प्रदेश या सर्व राज्य लोकसेवा आयोगांकडूनही गट अ, ब, क या पदांची भरती ही सीबीटी मार्फतच होते असं त्यांचं म्हणणं आहे. त्या कारणाने त्यांचा जो एक अनुभव आहे तो पॉझिटिव्ह राहिलेला आहे सीबीटी सोबत. तर मग महाराष्ट्राने का ते स्वीकारू नये. त्यानंतर पुढील जे कारण त्यांनी म्हटलेलं आहे, तर एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये परीक्षा घेतल्यास उमेदवारांचे गुण नॉर्मलायझेशन म्हणजेच गुणांचे समानीकरण करण्यात येणार आहे. आता सगळ्यात मोठा जो प्रश्न होता विद्यार्थ्यांचा तो होता नॉर्मलायझेशन बद्दल, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक सत्रातले जे काही पेपर आहेत ते कमी जास्त प्रमाणात कुठे ना कुठे टफनेस त्याची चेंज होते. मग अशा याच्यात काही विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. आता यापूर्वी झालेल्या परीक्षांमध्ये आपण बघितलेला आहे की जो मॅक्झिमम स्कोर आहे, समजा 200 मार्काची एक्झाम आहे, नॉर्मलायझेशनमुळे त्याचा स्कोर 200 पेक्षा जास्त गेला. तसं जर बघितलं टेक्निकली ते चुकीचं आहे. पण मग अशा याच्यात विद्यार्थ्यांचा जो एक रोष होता की नॉर्मलायझेशन प्रोसेसमुळे कदाचित जे हुशार विद्यार्थी आहे त्यांना नुकसान होऊ शकतं. त्याचं जर नशीब नसेल तर तू कधी मानून चला की सोपी सत्रात त्याला जर पेपर मिळाला आणि एखादा विद्यार्थ्याचा अभ्यासच कमी आहे त्याला कठीण सत्रात मिळाला
तर आपोआपच त्या नॉर्मलायझेशन प्रोसेसमुळे काय होतं, जे कठीण सत्रातले विद्यार्थी आहेत त्यांचा स्कोर हा वाढतो आणि जे सोपी सत्र होते त्यांच्या सोपी सत्रातल्या विद्यार्थ्यांचे मार्क कमी होतात. मग अशा याच्यात त्यामध्ये हुशार विद्यार्थ्यांचं नुकसान आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून नॉर्मलायझेशनच्या विरोधात विद्यार्थ्यांचा पर्टिक्युलरली रोष होता. त्यासाठी आयोग काय म्हणतं की नॉर्मलायझेशन गुणांचे समानीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ते IIT बॉम्बे सारख्या राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ संस्थांचे तसेच शासनाच्या सांख्यिकी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन वैज्ञानिक, पारदर्शक आणि न्याय पद्धतीने सूत्र निश्चित करण्यात येईल. म्हणजे फॉर्म्युला जो असेल तो नॉर्मलायझेशनचा आणि याबाबतची सविस्तर माहिती किंवा कार्यपद्धती आयोग स्वतंत्रपणे प्रसिद्ध करणार. तर बेसिकली यासाठी टेक्निकल जे एक्सपर्ट्स आहेत, IIT सारख्या ज्या संस्था आहेत, यांची मदत करण्यात येणार आहे असं आयोग म्हणतं. पुढील काय त्याचं म्हणणं आहे की सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणी गुणांचे समानीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन ही प्रक्रिया कायदेशीर तसंच न्यायसंगत व वैध असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी म्हटलं की हे आम्ही काही आमच्या साईडनी युनिलॅटरी करत नाही, आमच्या मनात आलं म्हणून. ऑलरेडी त्या संबंधित जेव्हा तज्ज्ञांनी नॉर्मलायझेशन प्रोसेस बद्दल आपला एक काय म्हणतो की बाजू मांडली, त्यामध्ये मग सुप्रीम कोर्टलाही असंच आढळलं की नॉर्मलायझेशन प्रोसेस ही काय आहे की न्यायसंगत तर आहे, कायदेशीरही आहे आणि वैधही आहे. मग आम्ही का नाही ती अप्लाय करावी. पुढे पेपर फुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने डॉक्टर के राधाकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली एक हाय लेवल कमिटी गठीत करण्यात आलेली होती. त्यांनी काय म्हटलं होतं की मोठ्या प्रमाणावरील परीक्षा भविष्यात CBT पद्धतीने आणि विविध सत्रांमध्ये घेण्याची शिफारस केलेली आहे. तर या हाय लेवल कमिटीने पुढील जे काही एक विद्यार्थ्यांची जी अप्लिकेशन करण्याची जी काही एक संख्या आहे ती वाढता कारणामुळे ती भविष्यात CBT बेसच करायला पाहिजे असं या कमिटीचं म्हणणं आहे. तर असं आयोगाने आपल्याला एक कारण दिलेलं आहे. पुढे पुढे आणखी जर आपण बघितलं की काय त्यांनी म्हटलेलं आहे की आतापर्यंत म्हणजे डिसेंबर 2022 पर्यंत जर बघितलं तर आतापर्यंत 138 संवर्गाच्या सरळ सेवा व विभागीय परीक्षा CBT द्वारे यशस्वीरित्या घेण्यात आलेल्या आहेत. तसंच या पुढील 3 महिन्यांमध्ये 81 संवर्गाच्या परीक्षा CBT पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. तर आयोगाचं असं म्हणणं आहे की आम्ही ही काही परीक्षा पहिल्यांदा घेत नाहीये, आमच्याकडे बराच असा अनुभव आहे ज्यांच्याद्वारे आम्ही यापूर्वीही ज्या सरळ सेवा होत्या किंवा विभागीय परीक्षा होत्या, स्पर्धा परीक्षा, त्यांचं योग्य रीतीने त्याचा एक त्या राबवल्या आहेत किंवा त्या घेतलेल्या आहेत. मग आता यापुढेही त्या सुरळीतच आम्ही घेऊ, त्या कारणाने चिंता करण्याची बाब नाही. तरी बघा की संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे म्हणजे की गटक संयुक्त पूर्व परीक्षा ही चाळणी परीक्षा असून, फिल्टर टेस्ट असून, स्क्रीनिंग टेस्ट असून विविध सत्रामध्ये CBT द्वारे घेण्यात येणार असली तरी मुख्य परीक्षा मात्र एका सत्रामध्ये घेण्यात येणार आहे. त्यांनी म्हटलंय की प्रिलिम फक्त विविध सत्रात होईल, पण मुख्य परीक्षा ज्यांच्या बेसिसवर ऍक्च्युअली मेरिट लागतो, ज्यांच्या बेसिसवर सिलेक्शन होतं विद्यार्थ्यांचं, ती एका सत्रात होईल. मग तिथे कुठेही तुमचा नॉर्मलायझेशनमुळे बाबा एखाद्या विद्यार्थ्यावर अन्याय झालेला आहे असं होणार नाही. पूर्व परीक्षा ही तशी चाळणी परीक्षा आहे. मुख्य परीक्षेला तुमचा एका सत्रात असल्या कारणाने नॉर्मलायझेशनचा जो काही एक विषय म्हणतो आपण, ज्याच्या कारणाने कदाचित विद्यार्थ्यांच्या मध्ये एक शंका आहे की याच्यामुळे कदाचित आमचं सिलेक्शन होऊ नाही शकत, तर ते होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे ते काय म्हणतात की बाबा बघा की परीक्षेचे संपूर्ण नियोजन, प्रश्नपत्रिकेची गोपनीयता, परीक्षा संचलन, केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक, पोलीस बंदोबस्त, कमांड अँड कंट्रोल सेंटर, देखरेख, संपूर्ण प्रशासकीय नियंत्रण हे आयोगाकडेच राहील. परीक्षा जरी विविध सेंटरवर घेतल्या जात असेल, काही असे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, पॉलिटेक्निक कॉलेज आहे, त्या पलीकडे काही असे डिजिटल अशा ऑन डिजिटल जशा काही कंपन्या आहेत त्यांची आपले सेंटर्स आहेत, यावर जरी घेतला पण त्याचं जे काही टोटल कंट्रोल आहे तो आयोगाकडेच राहील असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे CDAC मार्फत सुरक्षा परीक्षा म्हणजे सिक्युरिटी ऑडिट करण्यात येणार आहे. CDAC ची एक महत्वाची एक संस्था आपण म्हणतो, ठीक आहे, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली, तर त्याच्याद्वारे काय होणार आहे, सिक्युरिटी ऑडिट करण्यात येईल. तसंच प्रत्येक उमेदवाराला त्यांची रिस्पॉन्स शीट त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. त्याच्या कारणाने ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता आम्ही मेंटेन करू. करेक्ट. तर हे त्यांचं म्हणणं आहे. त्या पलीकडे त्यांनी काय म्हटलंय की बाबा ते म्हणतायत की पूर्व परीक्षा वर्षातून 2 पेक्षा अधिक वेळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी CBT पद्धतीचा अवलंब हा अपरिहार्य आहे. आम्हाला करावंच लागेल, इनइव्हिटेबल आहे. त्याच्याशिवाय आम्ही अशा एवढ्या मोठ्या स्केलच्या परीक्षा या राबवू शकत नाही. ते इतके सारे कारण त्यांनी दिले आहेत, त्यांच्याकडनं स्पष्टीकरण दिलेले आहे, जेणेकरून तुमच्यामध्ये जो एक संभ्रम निर्माण झालेला होता की का ही परीक्षा ऑनलाईन होत आहे, ऑफलाईन परीक्षा ऑलरेडी योग्य होती, त्याच्यामध्ये काहीच असं कमतरता नव्हती, मग ऑनलाईन करून त्यामध्ये मग विद्यार्थ्यांचं नुकसान करण्याचा हा घाट आहे, आयोगाकडनं ह्या घेतली गेलेला एक पाऊल आहे, असा विद्यार्थ्यांमध्ये भ्रम होता. तर तो क्लिअर करण्याचा या प्रसिद्ध पत्रकातनं त्यांचा प्रयत्न होता.
तरी माझं ओपिनियन काय आहे की आता जर आपण जर बघितलं की ज्या परीक्षा आहे ज्या ऑनलाईन होत आहे त्याबाबत आतापर्यंत विद्यार्थी जे होते ना ते आपल्या ऑफलाईन साठी खूप जास्त तयार होते. मग अशा अनुषंगाने जे विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात ज्यांना कम्प्युटर हँडल करण्याचा काहीच एक्सपिरियन्स नाही त्यांच्यासाठी खूप कठीण होऊन जाणार. कारण कसं असतं की खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत पेपर सॉल्व्ह करताना ज्या पद्धतीचे प्रश्न डिझाईन केले जातात त्यामध्ये विद्यार्थी विविध प्रकारे ते प्रश्नांच्या उत्तरापर्यंत पोहोचतात. पण खूप वेळा असं होतं की ऑनलाईन मुळे एका वेळेस एकच प्रश्न दिसतो त्या कारणाने तो प्रश्न कुठे आहे काय आहे आणि त्या प्रश्नामध्ये रॅन्डमनेस खूप जास्त असतं. मग अशा वेळेस विद्यार्थी काय होतं ना त्या सिस्टीम सोबतच गोंधळून जातो आणि त्या गोंधळामुळे त्याचा खूप जो कामाचा असा एक टाइम आहे. कारण आपण जर म्हटलं की ग्रुप बी आणि ग्रुप सी यामध्ये 60 मिनिटं दिलेले असतात आणि 60 मिनिटात 100 जेव्हा प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात तर ऑलरेडी त्याच्या पुढे नजरेपुढे जेव्हा पेपर असतो त्याच्यामध्ये त्याला वेळ पुरत नाही. तर अशा वेळेस त्या संगणकाच्या पूर्ण सिस्टीम मध्ये तो एवढा गोंधळून जाईल की त्या 60 मिनिटात त्याचे किती प्रश्न आपण म्हणू शकतो की सॉल्व्ह करता येईल याच्यात डाऊट आहे. मग विद्यार्थी ज्याचा अभ्यासही असेल पण त्याला जर समजा संगणक हाताळण्याचा प्रॉपर काय म्हणतो सवय नसेल तर कदाचित त्याला फटका बसू शकतो नुकसान होऊ शकतं. आता इतके सारे कारण आयोगाने आपल्याला दिलेले आहे पण तरी विद्यार्थ्यांचा एक ओपिनियन आहे की आपली परीक्षा हे ऑफलाईनच बरी होती त्यामध्ये तसंही काही त्रुट्या नव्हत्या. फक्त इतकंच होतं ती परीक्षा वेळेवर व्हायला पाहिजे तशा होत नव्हत्या. कधी कधी ते मागे पुढे व्हायच्या डेट्स पुढे जायच्या. करेक्ट. तर आता तुमचं काय मत आहे यावर तुम्ही मला सांगा. इतकं सारं क्लॅरिफिकेशन ऑलरेडी आपल्याला आयोगाकडनं दिलेलं आहे. तुमचं मत तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये जाहीर करू शकता. आपण इथं थांबूया. काही अपडेट येत असेल तर त्या संबंधित पुन्हा आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.